बिग फोर सिरीजमधला अतिविषारी समजला जाणारा निसर्गाच्या अन्नसाखळीमधला महत्त्वाचा दुवा असलेला तिसरा साप म्हणजे मण्यार. हा इतर सापांच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात आढळतो. मण्यार ओळखायला तसा खूप सोपा. दंडगोलाकार शरीर, शरीराच्या मानाने आखूड शेपटी, चमकदार गडद काळ्या निळसर रंगावर पांढऱ्या ठिपक्यांच्या जोडपट्ट्या असतात, ज्या शेपटीकडे फिकट तर मानेकडे गडद होत जातात. षटकोनी खवले, डोळ्यांची बाहुली गोल असते. बुबुळाचा आणि बाहुलीचा रंग एकसारखा दिसत असल्यामुळे समजून येत नाही. रंगाने काळा असल्यामुळे मण्यार रात्रीचा अंधारात दिसून येत नाही. भारतामध्ये याच्या अजून काही उपजाती आढळतात. याचे वास्तव्य पालापाचोळ्यात, दगडविटांचे ढीग व पाणथळ ठिकाणी असते. सहजासहजी मनुष्य वस्तीकडे येणं टाळतो. निशाचर असल्याने दिवसात कधीही बाहेर पडत नाही. हा साप अंडज असल्याने मार्च ते मे महिन्यादरम्यान मादी अंडी देते. 50 ते 70 दिवसांमध्ये पिले अंड्यातून बाहेर पडतात. इतर सापांच्या तुलनेत खूप वेगळा असणारा मण्यार हा स्वजात भक्ष्य आहे. तो इतर सापांना खाणारा साप म्हणून ओळखला जातो. कवड्या हा त्याचा आवडता साप. त्याच्या खाद्यामध्ये स्वतःपेक्षा जाड सापांचाही समावेश होतो. घोणस, नाग यासारख्या विषारी सापांना खाल्ल्याची बरीच उदाहरणे आहेत. कधीकधी तो स्वतःपेक्षा छोटे मण्यारही खातो. पर्यायी छोटे उंदीर, पाली, विंचू हे खाऊन तो स्वतःची गुजारण करतो. रात्रीचा शिकार करण्यासाठी म्हणजेच भक्ष्याच्या शोधात आलेला मण्यार दिवसला गेला असता पळून जाण्याचा प्रयत्न करतो किंवा जागेवर स्वतःचे वेटोळे करून डोके खाली घालून बसतो. स्वभावाने लाजाळू असल्याने सहजासहजी दंश करत नाही. याचे विषदंत खूपच लहान असल्याने याचा दंश झाल्याचे बऱ्याचदा कळून येत नाही. याचे विष नागापेक्षा 15 ते 16 पट जहाल न्यूरोटॉक्सिन प्रकारचे असते, जे नर्वस सिस्टीमवर म्हणजेच श्वसन प्रणालीवर असर करते. बराच वेळ कुठल्याही पद्धतीची लक्षणे दिसून येत नाहीत. काही तासांनी घशात कोरड पडते व तहान लागते. पोटात तीव्र वेदना होऊ लागतात. त्या असह्य होतात. श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. मेंदूवर नियंत्रण राहत नाही व कधीकधी श्वसन प्रणाली बंद पडून माणसाचा मृत्यू होतो. त्यामुळे मण्यारच्या दंशानंतर लवकरात लवकर उपचार मिळणे गरजेचे असते. निशाचर असल्याने याचे बहुतांश दंश रात्रीचे झोपेतच होतात. त्यामुळे झालेला दंश रुग्णांना कळून येत नाही आणि त्यामुळे काहींचा झोपेतच मृत्यू होतो. हा साप खूप दुर्मिळ होत चालला आहे. या सापाची निसर्गात इतर सापांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते.